हाय मित्रांनो, आज आपण एक वर्लीच्या सीफेससाठी जात आहोत. आज तुम्हाला मी छोटा मिनी ब्लॉग बनवत आहे सध्याला, म्हणजे छोटा नाही मोठा ब्लॉग बनवत आहे. तुम्हाला दिसत असेल इकडे बिल्डिंग आहे, तिकडे हे लोधाचं प्लॅन आहे. ह्या साईडला जस्ट इकडे बघू शकतात लोधाचं हे आहे प्लॅन. इथे पहिले पब्लिक राहत होते. इथे मटरसाठी म्हणजे सिटी साऊथ इंडियन लोक राहतात इकडे. ह्या साईडला तर मटरसाठी बोलले जातं इकडे पण. हे आज आपण चाललो होतो एक छोटासा ब्लॉग बनवतो. छोटा म्हणजे एक मोठाच होणार आहे. ते मोठे बघत आहे तर तो जो रोड आहे तो कोस्टल रोड आहे. तो म्हणजे पहिलं इथे फिरायला चालायला बिलायला असायचं, आता पण आहे. आता सध्या इकडे पार्किंग ब्रेकिंग लावून देतात फ्रीमध्ये. म्हणजे त्या साईडला जर रोड तुम्हाला जायचं असेल तिकडे तो इकडे पण आहे. हा टनलचे छोटे जर टनल आहेत म्हणजे जायला यायला म्हणजे चालायला बिलायसाठी ठेवले त्यांनी. इकडे राईट साईडला तुम्ही पण बघू शकता इथे एक मोठे शेठ लोक बोलतात त्यांच्या पोरीचं हे आहे इथे. काय बोलतात ही वर्ली दूध सेंटर होतं इकडे. इकडे दिसतं का शेवटलं तुम्हाला ह्या साईडला म्हणजे दूध वर्लीचं होतं दूध सेंटर होतं, ते बंद झालं. शाळा होती सीफेसचं बघू शकता तुम्ही. इकडे पहिलं पार्क आहे. इकडे सगळं हे आहे ते पहिलं माणसं बसायचे बिसायचे इकडे ह्या साईडला. त्याला पण मी बंद करून टाकलं सगळं. बघितलं तर आहे तिथे पुढं म्हटलं चालू होते. ह्या साईडला तुम्हाला दिसेल आता घरला आलं आहे. पुढे गेलं की शेठ लोकांच्या पोरीचं हे आहे घर आहे. ते घर आहे अंबानी साहेबांच्या मुलीचं. दाखवू शकतो मी, दिसत असेल तुम्हाला. हे दिसतं आहे का बघा समोर दिसतं तुम्हाला त्यांचं घर आहे. पुण्यात आपल्याला सरळ जायचं सध्याला. हा जो जुना रोड आहे आपला वर्लीचा, ते पहिले बसायचे इकडे गेले होते. हा जुना आता इकडे पार्किंग पूर्ण असतं सेकंड गार्ड पोहोचते. जायचं सरळ नाही इथून गाईडवरून पण आपण जाऊ शकतो. आपल्याला जायचं तिथे, आपल्याला जायचं तर वर्लीला काही काम असल्यामुळे मी तिकडे जात आहे. बघू शकतो हे सिग्नल आहे. हा जो रोड आहे ह्या रोडनी तुम्ही लेफ्ट मारत तिकडे जातात. तिथून सरळ गेलं की तुम्ही बँड्रासाठी जातात सिलिंगसाठी. आणि हा तर आपल्याला राईड घ्यायचं आहे. हा सिग्नलला राईड घ्यायचा आहे. राईड घ्यायचं की आपण वर्लीला नाक्याला जाऊ शकतो. आता जस्ट चाललो इथं काही ठिकाणी काम होतं म्हणून. चला बाय.